आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आतापर्यंत, इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला। त्यांचा ओएसडीत आमचे लोक पार दिल्लीकोत घेऊन पळायला आता मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते ओएसडीचं बहुतेक। जरांगे पाटलांविरोधात सरकारकडून कुठलंही षडयंत्र नाही, जरांगे पाटलांनी आपलं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवावं, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। कोणी प्रतिनिधी असतील तर त्या प्रतिनिधींना त्यांनी जरूर सरकारकडे चर्चेला पाठवावं। सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे, पण मी आपल्याला विश्वासानं सांगतो राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे। मनोज पाटील जरांगे साहेब जे म्हणतायत तसं कुठलंही कटकारस्थान त्यांच्या विरुद्ध अगर इतर कोणाही विरुद्ध सरकारला करण्याची काहीही आवश्यकता नाही। देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊतांकडून जरांगेंची भेट। राजेंद्र राऊत सरकारचा निरोप घेऊन आले, आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन। जरांगेंची प्रतिक्रिया। आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही, निर्णय घेतला नाही तर पुन्हा सलाईन काढणार। काल सरकारकडून विषय तडीस नेऊन असं सांगण्यात आलंय, मनोज जरांगे यांची माहिती। पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही देत मरायला। सगळे सोयऱ्यांच्या मागणीबाबत कार्यवाही सुरू, ओबीसी नेत्यांची चर्चा सुरू। भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत, त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। सरकार मराठा समाजाच्या संदर्भात संवेदनशीलही आहे आणि पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई आम्ही पूर्ण करू। सरकारने मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे। 48 खासदारांनी केंद्रात जाऊन 50% जास्त आरक्षण कसं टिकवता येईल याचा आराखडा तयार करावा, केंद्रात कायदा करून घ्यावा, रोहित पवार यांची भूमिका। छगन भुजबळांना काही कळत नाही, ते बधीर झालेत, कामातून गेलेत, मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांकडे देण्याच्या मागणीनंतर जयंत पाटील समर्थकांकडून खोचक ट्विट। प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही, जयंत पाटील समर्थक भूषण राऊतांचं ट्विट। अमोल मिटकरी अजितदादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? माझ्या मनात पाप असेल तर बीडची जनता माझं तोंड चपलेने फोडेल, माझे वडील कानाखाली लावतील, बायको जेवायला देणार नाही। अजितदादांच्या संपर्कात असलेल्या दाव्यावर खासदार बजरंग सोनवणेंचं उत्तर। ऑपरेटर आहे दादाचे तिथे कधी, आणि माझ्या मनात समजा बजरंग सोनवणेच्या मनात काही पाप असलं तर मी माझ्या या बंगल्याच्या गेटच्या बाहेर जर गेलो वेगळा विचार करून, तर बीड जिल्ह्यातली जनता माझं तोंड चपलाने फोडत।